आज आम्हाला टाकायचं होतं वावरात खत आणि झालं असं आज की बायाच भेटत नाही होत्या खत टाक्यासाठी. आणि खत टाकणं बी गैर अर्जंट होतं. म्हटलं चला, ओम तर 8 दिवस झाले माझ्या सासूकडेच गेला होता. मग आज म्हटलं चला पटकन खत टाकू. तयारी केली आणि निघाले वावरात. आज तर गावाकडच्या घरी बी काही गेली नव्हती आणि एवढं ऊन तापत होतं आणि एवढ्या उन्हामध्ये खत टाकणं होतं. माझ्या ओम तर इथला घामोघाम झाला होता खत टाकेसन गैराच. आणि असं वावरामध्ये नाही इथलं कष्ट करणे पडता. आणि बायांले काय आहे, उचलता जेब न लावता टावल्यानं लगेच म्हणता माय ती सासू तर तुला दायदाना देत असेल व ओ बेईन, पण तो दायदाना काही फुकट राहत नाही. असं जाईसन ना वावरामध्ये काम करणं पडतं, भर उन्हामध्ये असं राबणं पडतं वावरात, तेव्हा कुडी तो दायदाना भेटतो. आजकाल तर पोटचं लेकरू बी जेव्हा काम करतं ना तेव्हाच गोड लागतो ना. आई तर सासू आहे, सासू देणार आहे का आपल्याला आई? तर इथलं काम करा तेव्हा कुडी भेटतं. आणि बोलणारीनले काय आहे नुसतं बोलतच राहता. आणि त्याच्यात आज असं झालं की आज संध्याकाळी मेवाला नैवेद्य होता आणि घरी येता मला तर डायरेक्ट 4:30 वाजून गेले होते. आणि नैवेद्य तर 6 वाजेशीच बनायचं नेना पडतो. आली पटकन, कृष्णाला म्हटलं बघ तू लसण शिल, तोपर्यंत मी हातपाय धुतले आणि लगेच स्वयंपाकाला लागली. तयारी केली आणि लगेच गेली केंद्रामध्ये. आरतीचं ताट बनवून दिलं कृष्णाला आणि कृष्णानं आरती केली. आरती झाल्यावरती सगळे भांडे वगैरे आवरले आणि घराकडे आली. तोपर्यंत